मित्रांनो या ठिकाणी आईने आता दादांना दूध सुद्धा दिले प्यायला. मग आपलं दादा तुम्हाला शूटिंग दाखवण्यासाठी म्हणजे मी कसं आलोय माहिती आहे का इकडं. मी काय आता भिजत नाही. आता छत्री ओपन केली आहे. मस्तपैकी आपली आता मिरची परतून घ्यायची. गरमागरम भाकर तयार होते या ठिकाणी ज्वारीची. मित्रांनो बघा आपली भाकरी आता आहे. 2-3 भाकरी करणारी गरम गरम व्हायच. रात्रीच्या 1:30 वाजलेले आहेत आणि दादा सुद्धा आता मेंढरापासून गारटून आले ते इकडे. दादा भिजला होय भिजले बघ. आणि तुम्ही मला डोळं बिळ तर मित्रांनो बघू शकता. हे आपलं डोळं बिळ आणि त्याचबरोबर शूटिंग काढतो ह्या बॅटरीने. बॅटरी बघा किती चिखलाने भरली आहे. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल डोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो तुम्ही म्हणसाल हो असा इकडे कुठे गेलता. तर मित्रांनो गेलतो तुमच्यासाठी व्हिडिओ अपलोड करा. व्हिडिओ अपलोड केला आणि चालत चाललोय आपलं घरी. शिवार बिवार एकदम हिरवा गार झालाय मित्रांनो. आणि आता आपण इकडं आलतो म्हणलं आता इकडून आपली शूटिंग चालू करावं. कारण का आता संपूर्ण दिवसभराचं वातावरण तुम्हाला पाहायचे. आज तर अख्ख्या रातभर पाऊस पडलाय. दिवसभर पडतोय का काय माहीत. आणि मित्रांनो एवढ्या 2-4 दिवसात आपला गावाला जायचा प्रवास बी चालू होणार आहे नाही का. म्हणजे आपण गावाला जाणार आहे. तर आता तुम्हाला इथून पुढचं दिवसभराचं संपूर्ण वातावरण पाहायला भेटणार आहे. चला पोचलेलो आहे मित्रांनो आपल्या वाड्यावरती. तर मित्रांनो या ठिकाणी सगळी मेंढरं बसल्यात आहे. आणि आज बी मित्रांनो आपल्याला एक गुड न्यूज मित्रांनो. गुड न्यूज म्हणजे तो का तिकडे दिसते का मेंढी. आज बी एक सकाळ सकाळ बाळ झाले. काय झाले कसं झाले बघू आता जवळ जाऊन. ठिकाणी बघा मित्रांनो मादी झाली. मादी मस्तपैकी मेंढी आली आपली सकाळ सकाळी आज. हां आता घरी राहील मित्रांनो. आता ती वाईज दूध बी प्यायला लागली. गँग बघा या ठिकाणी सगळी खेळते मस्तपैकी इकडून इकडून. आता वाईज मोठी झाली ते हिमानाने पेत्यात. अयो दादा तर जेवण करायला लागले ते. दादा काय खाताय. कालवण भाकर खातो ना. वा थापळं लोणचं. कालवण कायचं आहे. मटकीचं कालवण. मस्तपैकी जेवण चाललंय सकाळ सकाळचं. नानी बी आले ते. नानी तुम्ही लय फेमस झालाय आता. काय किती लोकांनी बघितलं असेल तुम्हाला. लई लोकांनी बघितलं. तरी किती लोकांनी बघितलं असेल. आता तुझं काय बघू आता सांग. तुमचा अंदाज सांगा की. आता एवढ्या जागेतल्या लोकांनी 4 गावांनी बघितलं. म्हणजे 1000 2000 1500 3000 किती बघितलं असेल. तुम्हाला काय वाटते कितीने बघितलं असेल. बघितलं असं 2-4 हजारांनी. 8500 लोकांनी पाहिलंय तुम्हाला. आता काय करायचं मग बघ बरं. आता मला तरी अंदाज समजतोय का. 8500 ठिकाणी आपली सगळी मेंढरं आलेली आहेत मित्रांनो. आणि आई हे बारख्याला का आणलंय रानात. ते आता केलंय मगाशी म्हणून आणले. त्याची आई राहत नाही मागची. मग तिला अशी वाईट लांबून ने फसवून द्यावं लागेल मित्रांनो याला घरी आता. त्याची आई काय इसरा नाही. हा याला तसंच असतं मेंढराचं काम. मस्तपैकी पाला खाते ते. देऊ काय. हा दे 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 गच्ची आणि ते केस करायचं. नो मेंढीला फसवून आपली आई गेलेली आहे तो का. मस्तपैकी आई गेली घेऊन फसवून. मी वर उचललं आणि तिला कळलंच नाही. तिला वाटलं मायापाशीच तिचं बाळ आहे. आई परत आलेली आहे. खायला आली आहे. पाणी छत्री घेऊन मेंढी गेली. हान मला पाणी घेऊन आले प्यायला मित्रांनो. काय मस्तपैकी बघा. छत्री एक राहिलेली घरी विसरून. आपला शिवार कसा हिरवा गार झालाय मित्रांनो. नुसता भारी वाटतंय असं हिरवगार बघायला मित्रांनो. एकदम कॅप्चर मस्त होते आपल्या व्हिडिओमध्ये आणि एकदम भारी वाटते. आता ही मेरच पळायची भीती वाटते बघा. वराडते ते इकडून तिकडून. घरी गेले ना मित्रांनो मग त्यांना त्यांचं पिल्लो आणायला लागतं. दादांनी आता इकडं मेंढर चालवले ते. नेमकी दादांनी चारा बघितला मित्रांनो. त्यामुळेच दादा आपलं डायरेक्ट मेंढर घेऊन चालले ते. नाही तर रोज आपली थांबत जातात नाही का असं चारा खात. इकडं खाली आणले ते. रस्त्याचं काम चाललंय बघा एकदम जबरदस्त. सिमेंटचा रस्ता तयार होतोय भरपूर मोठा मित्रांनो. मेंढर आपली चालले ते. आपली शर्ट बघा मस्तपैकी इकडलं आपलं सुबावळीचा पाला याल शाल असं ताराच्या वरचं खाती ते नाही का. त्यांचं जिथपर्यंत तोंड पोचल ना मित्रांनो बघा अशी वर उडी मारतात आणि पार शेंड्यातलं खात्यात बघा वरचं. त्यापैकी आपली मेंढरं सगळी गावात खात्यात आहे मित्रांनो. भरपूर चारा झालाय बघा. ह्या पाडकाने ना आपली मेंढरं आता फुगतेला असा चारा झालाय. सगळी आपली खाती ते मस्तपैकी थांबली ते हिकून. आणि आता व्हायचं ऊन पडलं या. मग अशी व्हायचं पाऊस येईल आता भरपूर. मित्रांनो खायला काय भेटलंय बघा. पेरू भेटलाय मित्रांनो. पेरू. आणि हा पेरू मित्रांनो असं झाडाबिडाचा नाही.
इथं आपल्या रस्त्याला एक आजी पेरू विकतात आणि त्यांच्या आणि आपल्या दादांच्या यांची खूप जुनी ओळख आहे. तर त्यांनी ओळख असल्यामुळं मला म्हणले इधर तुला पेरू खायला, तर मस्तपैकी मीठ बीठ भरून आपल्याला एवढा मोठा पेरू खायला दिला आहे. एवढ्या दिवस झालं पाऊस पडतोय आणि एवढ्या दिवस पाऊस पडल्या सरशी आज मित्रांनो आपली खास मेंढरं फुगली बरं का. म्हणजे चाऱ्यात डायरेक्ट अशी उभीच राहिली, खाऊन खाऊन डायरेक्ट उभी राहिली. अजून बी चारा शिल्लक राहिला, चांगली फुगली आज गावतानी मेहरं. तर हो का सगळी मेहरं आपली चालली ते आता तिकडं वरती चालवले ते मित्रांनो. आपलं दादा पुढं गेले ते आणि हे बी गावात बघा अजून शिल्लक चारा लय शिल्लक राहिला. त्यामुळं आम्ही म्हणलं मेंढरं फुगली आपली. बघा चांगली गच फुगली ते, पाणी पिली नाही तर आतापर्यंत त्यांची पोटं लय अशी टम झाली असती. ते मेंढरं वाड्याने चालवले ते मित्रांनो. आता तिकडून मग अशी येताना आपण रस्त्याने आलो होतो, पण आता दादा आज जाताना म्हणलं रस्त्याने नको, आता जाऊ आपण वाड्याने. तर वाड्याने मित्रांनो एवढं गवत उगावलंय ना, चालता येणार नाही एवढं गवत उगावले. तो आपलं दादा पुढं बुळबुळ चालते ते असं वाट काढीत बघा मित्रांनो. मेंढरांना एवढंच चरायला आहे, याच्यात मेंढरं सुद्धा दिसा नाही काय काय अख्खी बुडते ते. म्हणजे इतकं मित्रांनो ही फुगले ते म्हणून खाईना तर नाही तर एखादं नवीन उपाशी कांडा आलं ना गचच फुगल. एवढा चारा आहे बघा. रानं बिनं मस्तपैकी नांगरून ठेवले ते बघा सगळं. आता ह्यांना व्हायचं लोटरणार भेटरणार मस्तपैकी पेरणार. आता ह्याच्यात काय मित्रांनो मला वाटते सोयाबीनच करीत असतील नाही का. ही अशी जी मोठी रान आहे ना हे भाताची खसरं नाही, ह्याला काय असं म्हणजे मोठा पाण्याचा स्रोत बी नाही काय. पाऊस चांगलाच वाढलाय आता नाही का, असं म्हणजे टिपकं वाढले ते. आणि त्या डोंगराला बघा मित्रांनो हे जे ढग आहे ना, ढग म्हणजे आपलं पावसाचं धुकं बघा कसं पडलं डोंगराव. थोड्याच वेळात आता आपली मेंढरं वाड्याला पोचतील. आता चालवले तेच वाड्याला हो का. आपलं मेंढरं आता सगळी फुगले ते मित्रांनो. आज काय एवढा वेळ बी नाही झाला, यारवळीत चालवले ते असे फुगले बिगले काय टेन्शन नसतं. तर मित्रांनो आत्तापर्यंत तुम्ही आपला ब्लॉग पाहिला आहे का नाही, मग त्यासाठी मित्रांनो एक सबस्क्राईब करा. तेवढं सबस्क्राईब करा राव तुम्ही मित्रांनो नाही का. सबस्क्राईब वाढत नाही त्यामुळं जरा व्हायचं आपण नाराजी, आपली नाराजी दूर करण्यासाठी तरी तुम्ही सबस्क्राईब करा. घरी आलोय मित्रांनो आणि आई काय बनवते या ठिकाणी, काय बनवते आई? गुळूंच्या मुळे आणि त्या मुळ्याचं काय करायचं? दादाला प्यायला द्यायचं. होय दादा, त्याचा काढा करून प्यायचा. काढा बघा मस्तपैकी. आता गार लागते ती दादा चुलीच्या कडेलाच बसले ते. आई आपली आता काढा तयार करते. या ठिकाणी आईने आता दादांना दूध सुद्धा दिले प्यायला. हो का आपलं दादा दूध पिते ते. दादा गरम दूध, साखर टाकली काय? नाही टाकली. असं दूध प्यायची सवय लागली दादांना, चहा नाही ती. बघा सगळं आपलं बिराड मित्रांनो. हे पुढं पाल दिले, दिवसभर भरभर पाऊस येतोय त्याकरता इथं चूल पेटावली आईने लांब मोर आणि हे दिले आपलं वर शेंडा. असा चांगलाच पाऊस आलेला आहे या ठिकाणी. आता भात घातलाय आईने. आपलं भाऊ बी बसल्या त्यात. कसं काय पाऊस भाऊ? मग काय पाऊस नाही भाऊ, आता काय करतो बाबा. पाऊस नाही नाही आमच्या दादाला इसरा बरं. दादा किती पाऊस आहे? पाऊस येतोय ना. हा येतंय मित्रांनो. भरभर का आहे ना, आहे ना, नाही म्हणण्यापेक्षा. पाऊस भरपूर झाला पाहिजे, जरा तळे बिळे बडे बडे नाव वाहून गेले पाहिजे बा. हा मग काय काय अवघड झालं शेतकऱ्यांचं, लय अवघड झालंय. नाही तर काय. आपला भात घातलाय का पावसा पाण्याची आई पेटती का चूल? ती काय हळूहळू. हा इथं निवारा केलाय त्यामुळे चांगली चूल पेटली. भात घातलाय आता. चांगलाच पाऊस वाढलेला आहे आता बघा. दिसते का रानात ह्या जागेत तुम्ही साठलेलं पाणी बघून तुम्ही बघू शकता नाही का किती पाऊस झाला असेल. आता भरपूर पाऊस वाढलाय आता आणि आपली मेंढरं चांगली आता घरातली बघा. तर बघा मेंढराकडं जाऊ आपण. हे बघा नेबराने चांगलं पाणी हे असं हळूहळू हळूहळू आलं दिवसभर आणि नेमकं संध्याकाळच्या टायमाला वाढलाय पाऊस मित्रांनो. आपली मेंढरं बी तो का असं मेंढराचं ह्याचं लय आलं असं पावसात नाही का. तर आपण दिले ताडपत्री, आपलं काय नाही, आपलं म्हणजे आपण बसू शकतो आत. यांचं कसं काय व्हायचं का, सगळी बिचारी काकडून जाते ते अशी. तुम्हाला शूटिंग दाखवण्यासाठी म्हणजे मी कसं आलोय माहिती आहे का इकडं. मी काय आता भिजत नाही, आता छत्री ओपन केली आहे आणि ही आपली छत्री घेऊन आपल्या मेंढरं कशी काय गारटल्यात ते तुम्हाला दाखवायसाठी अशी छत्री घेऊन आले. आणि आता भरपूर शूटिंग मला असं छत्री घेऊनच घ्यावं लागेल नाही का आता इथून पुढं. या ठिकाणी आता आईचा चालला आहे स्वयंपाक. आयत्या वेळेत काय केलं आता? शेंगदाणा भाजून घेतलं. शेंगदाणं भाजून घेतले मित्रांनो. पावसा पाण्याचा आई आता स्वयंपाक बनवते.
आणि ते काय वरण कढाई घातलं. वरण दाखवतो तुम्हाला. झाकण काढाय, झाकण काढ वरणाचं. वा मित्रांनो, आज वरण आहे वाड्यावरती. वरण, भाकर, शेंगदाण्याची मिरची. वा आता शेंगदाणे बी भाजून घेतले ते मस्तपैकी आईने गरमागरम या ठिकाणी. आता मिरची वाटून झालेली आहे. आता वेळ आली शेंगदाण्यांची. बघा या ठिकाणी आपली आई मस्तपैकी शेंगदाणं बी वाटते. आता हे आपलं वरटा पाटा मस्तपैकी वाटायला असते. शेंगदाणं भाजलेत बी मित्रांनो एकदम मस्त. आणि वाटायचं बी चाललंय चांगलं बारीक बुकटी करून. अजून त्याला तळायचे नाही. काय तळायचं? तव्यात मिरची आता तव्यात टाकलेली आहे. आणि आता आपल्याला तेलात चांगले परतून घ्यायचे. दोर भरपूर झालाय असं पावसाचा. बघा मस्तपैकी आपली आता मिरची परतून घ्यायची. मस्तपैकी मित्रांनो आता आपली मिरची परतून घ्यायचं चाललंय. या ठिकाणी चांगला जाळ बी लागलाय. हवा कशी आपली एक नंबर आईने मिरची बनवली का नाही, सगळं मटेरियल टाकून. तोंडी लावायला वरणाबरोबर इतकी मस्त लागते ना मित्रांनो, एकदम भारी. आणि धुरबीर भरपूर सुटलाय नाही का, असं पावसा पाण्याचा दूरच लय होता या. हा पावसा पाण्याचं दूर जायत नाही ना बाहेर. आणि लाकडं भिजलेली असतात. भिजलेली लाकडं ही, त्यामुळं असा दूर होतो या. मिरची मित्रांनो एक नंबर आहे बघा. लसूण गॅस घातलाय वाईट. हा त्यामुळेच भारी आहे. या ठिकाणी आपली मिरची तयार झालेली आहे. बघा खाली उतरावली एक नंबर. बघा हे असं वाटते कलरची काहीतरी भाजी केली का काय आईने. हिरव्या मिरच्या नव्हत्या, हा वाळलेल्या कागदात भरून ठेवल्या होत्या. मग हा आपलं नसलं म्हणजे बेसन बिसन ह्याच वाळलेल्याच करायचं. हा मस्तपैकी आपली मिरची तयार झालेली आहे. या ठिकाणी आता मिरची बिरची बनवून खाली उतरून ठेवले. आणि या ठिकाणी आई काय बनवते बघा, भाकर मित्रांनो. आता मस्तपैकी 2 भाकरी बनवायच्यात गरमागरम. आणि हे आपलं सकाळचं काय बनवलेलं आहे. सकाळी थापूळ काढाय गेली ते मोडलंच. हा मोडलेलं थापुळं. आपली भाकरी आता आई 2-3 भाकरी करणारी गरम गरम व्हायचं. आणि मी तर मित्रांनो शिळीच घेतली भाकर खायला नाही का. नको माझी जेवणाचं ताट. वरण घेतले, भाकर कुस्कारली. आणि आता मिरची या डब्यात द्यायची. आई मिरची दे ना मला डब्यात. आपली भाकर होती बरोबर. आई मिरची मस्तपैकी मिरची खाऊया मित्रांनो तोंडी लावून. या ठिकाणी मस्तपैकी आपल्या दादांचं आणि आईचं जेवण चाललेलं आहे. दादा बी इकडं जेवण करते. दादा कसं चाललंय जेवण? एक नंबर. मिरची तर लय टेस्टबाद झाली. हा हवा. आणि आई बी करते जेवण. वरण अजून बी आपलं वाईच कळते या ठिकाणी. तर सगळं जेवण चाललंय. रात्रीचा भरपूर पाऊस आलाय. इतका पाऊस आलाय ना मित्रांनो. बघा तुम्ही पाल वाजत आहे त्याच्यावर अंदाज लावू शकता. लय पाऊस आलाय. आणि बघा आपली आई आम्ही दोघं बी जागा झालोय मित्रांनो. आम्हाला आता लागले मेंढराची काळजी. पाऊस चालू झाला, आम्ही मस्त पालात बसलोय. पण बारकी कुकरी करडं झाल्या ते. आणि त्यांचं लय मित्रांनो आता पावसात हाल जित्रावांचं असं नाही का. तर आई आता कसं काय राहील आता काय बघा रातचं करायचं. आता किती वाजले पण किती नाही. आता मित्रांनो रातच्या वाजल्या ते 1:30. रातच्या 1:30 वाजता आता काय करू शकतो आपण या बकऱ्यांसाठी. रात्रीच्या 1:30 वाजलेले आहेत. आणि दादा सुद्धा आता मेंढरापासून गारटून आले ते इकडे. दादा भिजला होय. अख्खं भिजलंय बघ. किती वाजल्यात आता? आता वाजले की 2 वाजले होय. हा मग अशी 1:45 होते मित्रांनो. मी म्हणलं 1:30 तुम्हाला. 2 करेक्ट वाजल्या दादा. कंप्लीट 2 वाजले. पाणी अख्ख्या रानात पाणी झालं या. आणि आपली काही शेरड बघा इकडे येऊन उभी राहिले तेव्हा काही. अजून बी पाऊस चालूच आहे या ठिकाणी. आणि आपलं दादा झोपलं होतं ते ठिकाण म्हणजे हो का हे मित्रांनो. पावसातच दादा झोपलं होतं आपलं. पण हो का हे अख्खं भिजून गेलंय. कागदातनं अख्खी कपडे भिजले दादांची. म्हणजे बघा पाऊस कसला असेल. बिचारे अख्खी मेंढरं काकडून गेले ते मित्रांनो या ठिकाणी. हो का अख्ख्या रातभर मित्रांनो एक सुद्धा बकरू खाली बसलं नाही आपलं. कारण का तर अख्ख्या रातभर पाऊस पडतोय. अख्ख्या रातभर. आता 2 वाजलेत तरी हो का सगळी मेंढरं कोकरी बिकरी सगळी उभी आहे मित्रांनो. पाऊस चालू असला ना एक बी खाली बसत नाही. असं तुम्हाला दाखवतोय मी आमची रिॲलिटी मित्रांनो. त्याच्यात 2 वाजले तरी मला मित्रांनो 12:30 वाजता जाग आली. आता 2 वाजले तरी अजून डोळ्याला डोळा नाही.
कारण की आता ह्या जित्रावांच्या काळजीपोटी आत्तापर्यंत मित्रांनो माझा 4था राऊंड आहे यांच्यापाशी. आणि तुम्ही मला डोळं बिळं तर मित्रांनो बघू शकता, हे आपलं डोळं बिळं. आणि त्याचबरोबर शूटिंग काढतो ह्या बॅटरीने. बॅटरी बघा किती चिखलाने भरली आहे. अशी रात्रीचे मित्रांनो ही बॅटरी चिखलातच होती, काय सांगायची. ही बॅटरी शोधली चिखलाने भरलेल्या दादांच्या तिथं, मग ती बॅटरी घेतली. मग ह्या बॅटरीने आपण रातचं मित्रांनो काही दिसत नाही तरी आपण थोडी थोडी शूटिंग घेतले. एवढी मेहनत करतोय, सबस्क्राईब तरी करा तेवढं. मेंढीचं हे बाळ मित्रांनो कालच झालेलं आहे, म्हणजे कालच्याला सकाळी सकाळी हो का, नाही आजच्यालाच झाले मित्रांनो, आजच्या सकाळी हो का. पसे गारटले बारक. तुमच्या यूट्यूबरचं पाय बघा, हो का पाय केवढा, जवळजवळ 1-1.5 किलो चिखल आहे मित्रांनो. हो पायाला ह्यो 1-1.5 किलो चिखल घेऊन चालावं लागते हो का. हे लय अवघड मित्रांनो आपली परिस्थिती हो का. आणि इकडं पाणी तुम्हाला थांबा, आता मोठा फोकस लावलाय. आता पाणी दिसेल किती साठले हो का. एवढा पाऊस झालाय, असं पाणी साठले वावराने हो का, दिसते का. आता पावसा पाण्याची मित्रांनो ही गँग बघा कशी आपल्या पायथ्याने बसले मित्रांनो. हे तर बघा टायगर तर बघा कुठं झोपलाय. आता तुम्ही म्हणता हे किती गहाणेन काय येईन, हे कसं हातरुणात त्याच्या कुत्री झोपते, ते असं होते तसं होते मित्रांनो. पाऊस इतका आहे, बिराडच्या अख्खं कडनी पाणी आलेलं आहे, कोरडी कुठेही जागा नाही आहे. आपली जी ही पडलेली माचुळी त्याच्यामध्ये जवळजवळ मित्रांनो 8-9 आपली बकऱ्यांची पिल्ले आहेत. तो का दिसते का तुम्हाला थोडं थोडं, तो का त्या आतमध्ये त्या कोपऱ्यात तो का तोंड दिसते का. म्हणजे मित्रांनो 8-9 पिल्लं आहेत, ह्यांची खास जागा ती माचुळी बसायची, पण त्याच्यामध्ये पिल्लं असल्यामुळं ही दुसरी कुठं बसणार. मग दादा आता काय ना हे घाण वाटेल आपलं कुत्री बित्री, तुम्ही काय सांगचाल त्यांच्यासाठी. आता पाऊसच तसा येतो या, हां त्यांचा बी जीवन आहे, त्याच्यामुळे ते बी आतमध्ये बसतात. हां बाहेर कुठं पावसात उभं राहणार आहेत. हो, हां प्रत्येकाचा जीवन आहे, प्रत्येकाला गार लागतं, प्रत्येकाला पाऊस लागतो. हां. आपल्या जीवन पासूनच त्यांचा बी जीवन आहे. एका आपला जीवन तसाच त्यांचा जीवन असतो. हां, जीवाने जीवाला जाणावं लागतं. हा असे आता हे बारकी कोकरी करड थंडावल्यात पावसाने. आता वाघरत नानून तर ठेवल्यात माचुळी खाली. हां, करडे तर यारवाडीत ठेवल्यात. करड्यात अगोदरच ठेवली होती, पण कोकरी बी ही काय एक वराडतं या थंडावलं म्हणून.